नमस्कार मित्रांनो आणि माझ्या ताईंनो, कसे काय आहेत? बरे आहेत का? बरंच म्हणायचं आताच्या ह्या दिवसाला सगळेजण बरे आहेत म्हणायचं, कारण आमच्याकडे तर खूप खाडे दिवस आहेत सध्या. बघा ना, सोमवार आहे, काहीच गर्दी नाही आहे. हे बघा, रस्ता सगळा सुनान पडलेला आहे, काहीच गर्दी नाही आहे. माझी एक मैत्रीण म्हणाली होती मला की चल आपण रील्स काढू, पण काम होतं मला जरा, म्हणून मग मी म्हणाले की पुन्हा काढूया. पुन्हा नंतर मग तिला वाटलं की मग अजून एकदा विचारले, म्हणलं चल ठीक आहे काढूया तर काढूया. पण तिचं अचानक काम आल्यामुळं तिनं पुन्हा नंतर अजून म्हणाले की नको बाई, राहू दे आता पुन्हा काढूया. बरं म्हटलं. मग म्हणाली माझ्यासोबत कुणी नाही म्हणून मी तुला चल म्हणते, तर लयच तू भाव खातेच. म्हणलं मी भाव खात नसते ग, म्हटलं मी अन्नच खात असते. भाव खाऊन सनी काय करू सांग बरं तू. तर ताई मग पुन्हा ती हसली आणि गपचूप बसली. मग पुन्हा नंतर मी आज तिला म्हटलं चल, आज सोमवार आहे, गर्दी काहीच नाही आहे आणि आपण रील्स काढू. तर म्हणाली नको बाय, आता मला हाय सोबत कोणतरी, एवढ्या दिवस कोण नव्हतं म्हणून मी तुला म्हणत होते. मग कसं करायचं? तर ताई मग आता गपचूपच बसले की मी काहीच बोलले नाही. मी म्हटलं बाई, ही मला फक्त गरज कोणाचा फोन आला की बघा, ह्या माझ्या दुसऱ्या फोनवरती फोन आला आहे, थांबा बघते. आणि मग असले माणसं काय कामाचे नाही, कुणाचं काय नाही आला फोन, जाऊ दे, महत्त्वाचं नाही एवढं ते फोन. तर असले माणसं काय कामाचे होत आहे. मला म्हणाले एवढे दिवस माझ्यासोबत कोणी नव्हतं म्हणून मी तुला चल म्हणलं, आणि आता मिळाली बाई मला मैत्रीण, म्हणले मी आता रोज काढते जोनसने. आता हा बाई, अशा बी माणसं जगात आहेत, खरंच नवल वाटतं मला. बघा ना, आता ती एक म्हण आहे का काय बघा, नावापुरते माणसं आणि गरजेपुरते नाते. का उपयोग आहे का? नावापुरतेच माणसं नुसते आणि गरजेपुरतं नाते. असली माणसं आयुष्यात नसलेले बरे. बघा काय उपयोग आहे असल्या माणसांचा? नको, त्यापेक्षा आपण एकटंच राहूया. मग मी आता ठरवलं सोलापूरला जावं. माझा एक मोठा मुलगा आहे, सोलापुरात राहतो, मग तिथं जाऊन त्याला भेटावं. आणि मग पुन्हा नंतर जरा काय मला आता उन्हाळ्यासाठी ना, तर लिंबू शरबतचा गाडा लावायचा आहे. तर ते लिंबू शरबतचं सामान हे ते लिक्विड वगैरे भेटतं तिथं सगळं सोलापूरला. आमच्या तुळजापुरात एवढं काय भेटत नाही आहे, तिथं सगळं भेटतं. मग जाऊन सोलापूरला जाऊन येऊन आणावं. राहिलं आता रील्सचं, तर काढीन आता रील्स माझ्या मी एकटीच, असू द्या तर तसं तिच्याबरोबर, आपल्या बरोबर नाराज नाही व्हायचं. पण कधीही माणसं तोडायचे नाही. तिनं जरी पुण्यानंतर आले ना, तर तरी तिला म्हणेन बरं ठीक आहे चल, नाराज नाही करणार तिला. मैत्री असावी तर अशी असावी घट्ट. आणि मित्रांनो, ताईंनो, असंच असलेलं बरं असतं. कधी कोणची वेळ येईल काही सांगता येत नाही, म्हणून ह्या असेच राहावं सगळ्यांची लाडी गुलाबीनं. नाहीतर काय उपयोग आहे ह्या आयुष्यात? काय घेऊन जायचं? सगळं काही तर सोडून जायचं. ती एक म्हण आहे बघा ताई, एक छोटंसं गाणं लावलं आणि तुम्ही ऐकला पण नसतात. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, खाली हात आया था ओ खाली हात जाएगा. सगळं काही तर सोडून जायचं. म्हणून जास्तीत जास्त मैत्री करा, दुश्मनी कुणाशी करू नका. बस बघते आता सोलापूरला काय होतंय काय नाही. वेळ मिळाला तर नक्की जाऊनच येते. तुम्हाला पुन्हा अजून सांगते मी सोलापुरात काय काय खरेदी केले आणि
कसं गेलंय कसं आलंय. हं ठीक आहे, नमस्कार.